लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी. उद्या निर्णय होणार, तर मुजोरी चालणार नाही, मराठीवरून माघार नाही. मंत्री प्रताप सरनाईक ठाम. अमराठी रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका. राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली भूमिका. जबरदस्ती केल्यास हजारो लोक रस्त्यावर उतरणारच. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवरून मंत्री छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य. भाजप आमदार नरेंद्र मेहतांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईकांच्या विरोधात पोलिसात तक्रार. भाईंदरपाड्यामध्ये सरनाईकांनी जमिनी बळकावल्याचा आरोप. भूमिपुत्रांसह मेहता कासार वडवली पोलीस ठाण्यात. 2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलपेट प्रकरणी नितेश राणे दोषी. न्यायालयाने 1 महिन्याच्या कारावासासह 1 लाखांचा दंड ठोठावला. नितेश राणे उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर अद्याप ठाम. महाविकास आघाडीकडून ठाकरेंची मनधरणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी. विधान परिषदेवरून उद्धव ठाकरे लवकरच भूमिका मांडतील. संजय राऊतांची माहिती. तर शिंदे महान भाजपचीही मतं फोडू शकतात, राऊतांची टीका. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बच्चू कडूंना विलिनीकरणाची ऑफर. प्रहार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्यास कडूंना विधान परिषदेवर संधी. दरम्यान कडूंचा निर्णय मान्य असल्याची कार्यकर्त्यांची भूमिका. अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमद हुजेर खानसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सर्व आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर. बिंदू चौकात पोलीस आंदोलकांमध्ये झटापट. प्रकाशक आंबींना शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. पुरोगामी संघटनेचा उद्या संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा. शिवीगाळ प्रकरणावरून पुरोगामी संघटना आक्रमक. सरकारसह पोलिसांच्या कारवाईचा देखील निषेध. बागेश्वर बाबाला चपलेनं मारणाऱ्यास 1.5 लाखाचं बक्षीस देऊ. धाराशिवमधल्या शिवप्रेमींची घोषणा. तर धीरेंद्र शास्त्री योग्यच बोलले. बागेश्वर धामच्या अधिकाऱ्यांकडनं समर्थन. देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रामधील 3 शहरं. राजस्थानपेक्षा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान. आतापर्यंत उष्माघाताचे 10 बळी. अकोला, वर्धा आणि अमरावती सर्वाधिक तापमानाची नोंद. पारा 46.2 अंशांवर. तर चंद्रपूर, नागपूर 44.8 अंश तापमानाची नोंद. नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन. जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 शहरं एकट्या भारतात. बहुतांश भागांमध्ये पारा 46 अंशांच्या उंबरठ्यावर. हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर सर्व भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा. राज्यावर पाणी टंचाईचं सावट. राज्यातील धरणांमध्ये केवळ 43% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठ्यामध्ये 7% घट. केंद्रांचा आजपासून बेमुदत बंद. शासनाच्या जाचकटींच्या विरोधात आणि विविध मागण्यांवरून बंदची हाक. खतं, बियाणं खरेदी ठप्प. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. जस्टिस स्वर्णकांता यांच्याकडनं न्याय मिळण्याची अपेक्षा संपली. मी स्वर्णकांता यांच्या कोर्टात जाणार नाही. मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्याकडून सत्याग्रहाची घोषणा. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.